मित्रांनो, शुक्रवारचा दिवस होता आणि संध्याकाळचे 4 वाजले होते. एक 28 वर्षांची महिला बँकेत येते. तिच्या एका हातात पासबुक असते आणि कडेवर तिचा 3 वर्षांचा मुलगा असतो. बँकेच्या आतील सर्व कर्मचारी आधीच घरी निघून गेले होते. फक्त एक सुरक्षा रक्षक आतून कुलूप लावून बसला होता. बँकेचे मॅनेजर त्यांच्या कॅबिनमध्ये आणखी अर्ध्या तासाचे काहीतरी काम शिल्लक असल्यामुळे बसून होते. पण जेव्हा ती महिला तिथे येते आणि लोखंडी दरवाजा खटखटवते, तेव्हा आतून गार्ड बाहेर येतो आणि विचारतो, काय काम आहे? महिलेला पैशांची खूप नितांत गरज असते. ती म्हणते, मला पैसे काढायचे आहेत. गार्ड तिला सांगतो, आता कसे पैसे मिळणार? बँक तर बंद झाली आहे. आता सोमवारीच या. पण ती महिला गयावया करत सांगते, माझा मुलगा खूप आजारी आहे. त्याची प्रकृती अतिशय खालावलेली आहे. मला पैशांची खूप तातडीची गरज आहे. परंतु यामध्ये गार्डसुद्धा काहीही करू शकत नव्हता, कारण सर्व कर्मचारी निघून गेले होते. बँक बंद झाली होती आणि सिस्टम देखील बंद झाले होते. त्यामुळे तो दुर्लक्ष करून आत जाऊन बसतो. इकडे ती महिला दाराबाहेर रडत स्वतःशीच पुटपुटत राहते आणि मोठमोठ्याने रडू लागते. तिचा रडण्याचा आवाज जेव्हा मॅनेजर साहेबांच्या कानावर पडतो, तेव्हा तो कॅबिन बाहेर येतात आणि दरवाजाच्या आतूनच तिला विचारतात, काय झालंय? ती महिला आपली सर्व व्यथा सांगते. सुरुवातीला मॅनेजर साहेबही नियमामुळे काही करू शकत नव्हते, पण जेव्हा ते त्या मुलाची गंभीर अवस्था पाहतात, तेव्हा ते तिची मदत करण्याचा निर्णय घेतात. परंतु मित्रांनो, ही मदत करणे त्यांना पुढे इतके महागात पडते की ती घटना ते आयुष्यभर कधीच विसरू शकत नाही. नेमकं काय घडते या अनोख्या कहाणीत, चला जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमध्ये. पण पुढे जाण्यापूर्वी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. ही कहाणी आहे उत्तर प्रदेशातील देवऱ्या येथील आशा नावाच्या एका 28 वर्षीय महिलेची ही कथा आहे. ही घटना जुलै 2025 मधली आहे, जेव्हा ती आपल्या मयंक नावाच्या 3 वर्षाच्या मुलाला घेऊन बँकेत पोहोचते. संध्याकाळचे 4 वाजले होते. बँकेचे मॅनेजर, ज्यांचं नाव अनुराग होतं, ते केबिनमध्ये बसले होते आणि रामस्वरूप नावाचा गार्ड आतून कुलूप लावून तैनात होता. जेव्हा आशा पैशांसाठी गयावया करते, तेव्हा रामस्वरूप तिला सोमवारी येण्यास सांगतो. आशा रडत म्हणते, माझे या बँकेत पैसे आहेत, मग मी दुसरीकडे कुठे जाऊ? पण गार्ड हताश होऊन आत निघून जातो. जेव्हा मॅनेजर अनुराग यांच्या कानावर तिचा आवाज येतो, तेव्हा ते बेल वाजवून गार्डला कॅबिनमध्ये बोलवतात आणि विचारतात, बाहेर कोण रडत आहे? गार्ड सांगतो, साहेब, एक महिला आली आहे, सोबत तिचे लहान मूल आहे आणि ती खूप अडचणीत आहे, पैसे मागत आहे. अनुराग केबिन बाहेर येतात. ते आशाला सांगतात की बँक तर बंद झाली आहे. यावर आशा त्यांचे पाय धरून रडू लागते आणि म्हणते, माझ्या या मुलाशिवाय या जगात माझे कोणीही नाही. याला जर काही झाले तर मी जगू शकणार नाही. प्लीज माझ्यावर दया करा. अनुराग यांच्यासमोर मोठी अडचण होती, कारण बँकेचे व्यवहार पूर्ण झाले होते. दुसऱ्या दिवशी शनिवार आणि नंतर रविवार असल्यामुळे बँक थेट सोमवारीच उघडणार होती. रागाच्या भरात रामस्वरूप तिला म्हणतो, तू कशी महिला आहेस? बँक बंद झाल्यावर आम्ही तुला पैसे कसे देऊ शकतो? इतका वेळ जर तू दुसऱ्या कोणाकडे मदत मागितली असती तर कदाचित तुला पैसे मिळाले असते. आशा रडतच तिचे पासबुक त्यांच्यासमोर फेकते आणि म्हणते, पहा, माझ्या खात्यात पैसे आहेत. त्यानंतर ती आपल्या 3 वर्षाच्या आजारी मुलाला म्हणजेच मयंकला तिथेच जमिनीवर झोपवते आणि अनुराग यांच्यासमोर देवापाशी मागतात तसा आपला पदर पसरवते. ती ढसाढसा रडू लागते. मयंकचा चेहरा फुलासारखा कोमजून गेला होता. तो धापा टाकत श्वास घेत होता आणि त्याला ऑक्सिजनची तीव्र गरज होती. त्याला प्रचंड ताप होता. ही हृदयद्रावक अवस्था पाहून अनुराग यांच्या डोळ्यात पाणी येते. ते तात्काळ गार्ड रामस्वरूपला बँक पूर्णपणे बंद करायला सांगतात आणि चावी हातात घेतात. अनुराग आशाला विचारतात, तू या मुलाला घेऊन कुठे जाणार आहेस? आधी का आली नाहीस? आशा सांगते, मी दिवसभर याला घेऊन वेगवेगळ्या डॉक्टरांकडे फिरत होते. शेवटी एका डॉक्टराने हात टेकले आणि सांगितले की मुलाचा जीव वाचवायचा असेल तर मोठ्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जा. माझ्याकडे आता 1 रुपयाही उरलेला नाही, म्हणूनच मी तुमच्याकडे आले. अनुराग यांना परिस्थितीचे गांभीर्य समजते की जर आत्ता मदत केली नाही तर हे मूल जगणार नाही. ते तात्काळ आपली गाडी काढतात. आशा आणि मयंकला गाडीत बसवतात आणि तिथून 40 किलोमीटर दूर असलेल्या गोरखपूरच्या BRD मेडिकल कॉलेजकडे रवाना होतात. तासाभरात तिथे पोहोचून ते मयंकला ॲडमिट करतात. डॉक्टर तपासणी करून सांगतात, तुम्ही यायला खूप उशीर केला आहे, आधी आणायला हवं होतं. पण अनुराग डॉक्टरांना विनंती करतात की मी या बँकेचा मॅनेजर आहे आणि या महिलेचं या जगात या मुलाशिवाय कोणी नाही. तुम्ही कृपया या मुलाचे प्राण वाचवा.
डॉक्टर म्हणतात आमच्यासाठी प्रत्येक रुग्ण हा महत्त्वाचा आहे, आम्ही आमचे 100% प्रयत्न करू. मयंकला तात्काळ ICU मध्ये नेण्यात येते. बाहेर आशा ढसाढसा रडत असते. अनुराग तिचे सांत्वन करतात आणि म्हणतात आता उपचार सुरू झाले आहेत, देवावर श्रद्धा ठेव. अनुराग स्वतः सर्व कागदपत्रांची पूर्तता आणि हॉस्पिटलचे सोपस्कार पार पाडतात. रात्रीचे 8-9 वाजतात तेव्हा अनुराग आशासाठी जेवण आणतात आणि तिला धीर देऊन म्हणतात तू आज रात्री इथेच थांब, काही अडचण आल्यास कोणाच्याही मोबाईलवरून मला फोन कर. कारण आशाकडे स्वतःचा मोबाईल देखील नव्हता. अनुराग रात्री 11 वाजता आपल्या घरी पोहोचतात. दुसऱ्या दिवशी बँकेला सुट्टी असल्यामुळे त्यांना ऑफिसची चिंता नव्हती. पण रात्रभर ते आशा आणि त्या लहान मुलाचाच विचार करत होते. यानंतर 3 दिवस उलटतात पण आशाचा कोणताही फोन येत नाही. सोमवार उजळतो, बँक सुरू होते, पण आशा बँकेत येत नाही. सोमवारच्या संध्याकाळी अचानक अनुराग यांना आशाचा फोन येतो आणि ती फोनवर प्रचंड रडत असते. ती म्हणते माझं सर्व काही संपलं आहे. हे ऐकून अनुराग याच्या काळजाचा ठोका चुकतो. आशा पुढे सांगते इथल्या डॉक्टरांनी देखील हात टेकले आहेत. ते म्हणतात की तुम्हाला एकतर घरी घेऊन जा किंवा लखनौला घेऊन जा. तापाने त्याच्या मेंदूची नस निकामी झाली आहे आणि मेजर सर्जरी करावी लागेल. माझ्याकडे आता एकही पैसा उरलेला नाही. अनुराग तिला धीर देतात आणि म्हणतात तू तिथेच थांब, मी येतोय. अनुराग बँकेतून लवकर निघून थेट गोरखपूरला पोहोचतात. तिथे मयंकची अवस्था गंभीरच असते. अनुराग तिला आपल्या गाडीत बसवतात आणि थेट लखनौच्या PGI हॉस्पिटलमध्ये घेऊन जातात. त्यांनी मनोमन ठरवलं होतं की किती पैसे लागले तरी त्या मुलाचे प्राण वाचवणारच. लखनौमध्ये मयंकवर 15 दिवस उपचार चालतात. त्याची मोठी शस्त्रक्रिया होते ज्यामध्ये सुमारे 3 लाख रुपये खर्च होतात. अनुराग स्वतः आपली ड्युटी सांभाळून 3 ते 4 वेळा लखनौला चक्रा मारतात. शेवटी त्यांच्या अथक प्रयत्नामुळे आणि खर्चामुळे मयंकला शुद्ध येते आणि तो पूर्णपणे बरा होतो. मयंक बरा झाल्यावर आशाच्या आनंदाला पारावार उरत नाही. आशाचे कौटुंबिक आयुष्य अत्यंत वेदनादायी होते. तिचा पती मुंबईत काहीतरी काम करायचा, पण तो गुन्हेगारी प्रवृत्तीचा होता. तिथे काही गुंडांनी त्याची हत्या केली होती. अंतसमयी आशाला तिच्या पतीचा चेहराही पाहायला मिळाला नव्हता. तिचे सासरे तिला आणि मुलाला आपले मानत नव्हते. समाजातील काही नातेवाईक कधीतरी 1000-2000 रुपये द्यायचे, त्यावरच तिचा उदरनिर्वाह चालवायचा. आशा उच्चवर्णीय कुटुंबातील असल्यामुळे तिच्या सासरच्यांना वाटायचे की तिने कुठे बाहेर जाऊन मजुरी किंवा छोटे काम केले तर त्यांच्या प्रतिष्ठेला धक्का लागेल. त्यामुळे तिला कुठे कामही करता येत नव्हते. मयंकला डिस्चार्ज मिळाल्यानंतर अनुराग तिला तात्काळ तिच्या घरी न पाठवता लखनौमधील आपल्या घरी घेऊन येतात, जेणेकरून तिथून तिला सुरक्षितपणे सोडता येईल. अनुराग हे मूळचे लखनौचे होते, पण त्यांची पोस्टिंग देवरियाच्या स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये झाली होती. आशा जेव्हा त्यांच्या घरात प्रवेश करते तेव्हा तिला दारावर एका महिलेचा फोटो दिसतो. ती विचारते हा फोटो कोणाचा आहे. अनुराग डोळ्यात पाणी आणून सांगतात ही माझी पत्नी आहे. 10 वर्षे तिने कॅन्सरशी लढा दिला, पण शेवटी ती जगू शकली नाही. अनुराग यांच्या घरात त्यांची 65 वर्षाची वृद्ध आई राहत होती. आशा त्या वृद्ध माऊलीच्या गळ्यात पडून रडू लागते आणि म्हणते या साहेबामुळे आज माझा मुलगा जिवंत आहे. अनुराग आपल्या आईला सर्व हकीकत सांगतात. आई मयंकला जवळ घेते आणि माया करते. अनुराग यांचे वडील आणि पत्नी दोघेही वारले होते आणि त्यांना मूलबाळ नव्हते. त्यामुळे त्यांचे घरही अगदी उजाड झाले होते. आशाची व्यथा घेऊन अनुराग यांची आई तिला म्हणते बाळा तू आमच्याकडेच राहा, मला आता वयामुळे काम होत नाही. गेल्या वर्षी सून वारली, तिच्या आजारपणात आम्ही खूप हाल सोसले आहेत. तू इथे राहून आम्हाला 2 वेळचे जेवण बनवून देत जा. आशा आनंदाने तयार होते. ती घरात स्वयंपाक करणे, कपडे धुणे, अनुराग यांना टिफिन देणे आणि आईचे पाय दाबणे अशी सर्व कामे अगदी मनापासून करू लागते. 2 महिने सुखात गेल्यानंतर आशाच्या सासरच्यांना लोकांना ही माहिती मिळते. गावातील काही लोक त्यांना टोमणे मारतात की तुमची सून एका खालच्या जातीच्या माणसाच्या घरात राहते, त्यांचे कपडे धुते आणि उष्टे भांडे घासते. हे ऐकून ते सासरच्या समाजाच्या ठेकेदारांना आपल्या खोट्या प्रतिष्ठेची काळजी वाटू लागते. ते थेट पोलिसांना जाऊन अनुराग विरुद्ध तक्रार करतात. पोलीस अनुराग आणि आशाला चौकशीसाठी बोलवतात. तेव्हा सासरचे लोक समोर येतात. तेव्हा आशा पोलिसांसमोर स्पष्ट सांगते मी यांना ओळखतसुद्धा नाही आणि मला यांची तोंडही पाहायची नाही. माझ्या पतीच्या मृत्यूनंतर यांनी माझी साधी विचारपूस केली नाही. माझ्या मुलाच्या उपचारासाठी जेव्हा 3 लाख रुपयांची गरज होती तेव्हा हे कुठे होते. आज माझ्या मुलाचे प्राण वाचवल्यावर यांना प्रतिष्ठेची उबळ आली आहे का. सुदैवाने तिथले पोलीस इन्स्पेक्टर देखील समजूतदार निघतात.
ते त्या सासरच्या लोकांना दम भरतात आणि म्हणतात, माणुसकी नावाची काही गोष्ट तुमच्या शिल्लक आहे की नाही? स्वतःच्या नातवाला मारण्यासाठी सोडलं आणि आता काय तोंड घेऊन आला आहात? ती जिथे सुखाने राहते तेच तिला राहू द्या. पुन्हा त्रास देण्याचा प्रयत्न केला तर जेलमध्ये टाकेन. सासरचे लोक तिथून निघून जातात, पण काही दिवसांनी ते गावातील लोकांना गोळा करून बँकेला घेराव घालतात आणि मॅनेजर अनुराग यांच्या विरोधात घोषणाबाजी करू लागतात. पुन्हा पोलीस तिथे येतात. इन्स्पेक्टर प्रभात त्या लोकांना लाठीचार्ज करून तिथून पळवून लावतात आणि सक्तीची ताकीद देतात. त्यानंतर इन्स्पेक्टर प्रभात अनुराग यांना भेटतात आणि एक सल्ला देतात, सर तुमचे वय 35 वर्षे आहे आणि आशा 28 वर्षाची आहे. तुमचे आयुष्य एकटे आहे आणि तिचेही जग उद्ध्वस्त झाले आहे. मग तुम्ही दोघे एकमेकांसोबत लग्न का करत नाही? सुरुवातीला अनुराग संकोच करतात की या लोकांच्या भीतीमुळे आणि आशाची सहमती असेल की नाही, यामुळे तिच्यावर अन्याय होईल. पण इन्स्पेक्टर प्रभात स्वतः आशाशी बोलतात, तिला भावासारखा पाठिंबा देतात. आशा म्हणते, त्यांनी मला घरात आश्रय दिला हेच मोठे भाग्य आहे. मी इतकी नशिबान कुठे की त्यांच्यासारख्या देवा माणसाची पत्नी बनेन. अखेर सर्वांच्या संमतीने याच फेब्रुवारी 2026 मध्ये अनुराग आणि आशा यांचा विवाह पार पडतो. आज ते दोघे आणि लहानगा मयंक अत्यंत सुखाचा संसार करत आहे. मित्रांनो, जर त्या दिवशी बँकेतून निघताना अनुराग यांना अवघ्या 2 मिनिटाचा उशीर झाला असता तर कदाचित मयंक आज जिवंत नसता. पण निसर्गाच्या मनात काहीतरी वेगळंच होतं आणि जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. तुम्हाला ही सत्य घटना कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन घटनेसह.